हॅलो. सो आपण TY.BCom मध्ये आहोत, रिमेंबर दॅट. आणि मी तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल दिलं होतं, त्याच्यावर MCQ काढायला सांगितले होते. तुम्ही ते काढले असतील असं मला वाटतंय. लेट्स डिस्कस दिस MCQs. ओके. सो कोण पहिलं वाचणार आहे? किंवा मला ॲटलीस्ट दाखवा तुमच्या स्क्रीनवरती ते. कोण वाचणार आहे ते? तुम्ही खरंच उत्तर देणार नाहीत का? इट्स व्हेरी टायरिंग यू नो. तुम्ही जर बोलणार नाहीत तर. ओके अनिशा, मला तुझे MCQ दिसत आहेत. गुड वन. वाच बरं त्यातला पहिला MCQ. ते बंद केलंस तरी चालेल, मला फक्त पहिला वाच. The logo of an elegant lion with gear and wheels represent the ... campaign. ओके. Option पण वाचू? हा वाच ना. Invest India, Make in India, New Infrastructure, New Process. व्हेरी गुड. आणि तुमच्यापैकी कुणाला उत्तर देता येईल का ह्याचं सांगा मला. इन्व्हेस्ट इंडिया. इन्व्हेस्ट इंडिया. Invest India. एलिगंट लायन हे इन्व्हेस्ट इंडियाचा लोगो आहे का? नाही मॅडम, मग कशाचा आहे सांगा. नाही. मेक इन इंडिया ना. मेक इन इंडिया. करेक्ट. सो मेक इन इंडिया लक्षात ठेवा हे उत्तर. हा. दुसरा वाचा बरं. Make in India had ... sector in focus to be promoted. ओके. सो मेक इन इंडिया. Option was... हा ऑप्शन वाच ना. हो हॅलो. हो वाच ना ऑप्शन. 15, 10, 20, 25. करेक्ट. सो मेक इन इंडिया मध्ये किती सेक्टर्स इन्क्लुडेड आहेत असा प्रश्न आहे. ओके. एनीबडी हू वॉन्ट्स टू आन्सर? नाही. तुम्ही खूप जास्त आळशी झालात का रे? म्हणजे मला खरंच आता कळत नाहीये मी काय केलं म्हणजे तुमच्यातला तो थोडासा आळशीपणा कमी होऊ शकेल. ओके. उत्तर सांग बरं. 25. 25 sectors are chosen for the मेक इन इंडिया कॅम्पेन. राईट. ठीक आहे. मग आपण थोडंसं पुढे जाऊया ह्याच्या. आणखीन कोणी MCQ ज्यांनी काढलेत आणि त्यांना दाखवायचे इच्छा आहे किंवा वाचायचे असं आहे का कोणी? अंकिता, गुड. तुला वाचायचंय का? वाच बरं एखादा प्रश्न. ऑप्शन नाही मॅडम दिले. असं बरं डायरेक्ट ठीक आहे. डायरेक्ट उत्तर सांग. म्हणजे डायरेक्ट प्रश्न विचार. ऑप्शन आपण डायरेक्ट उत्तर द्यायचा प्रयत्न करू. सांग बाळा. आपला पण वेळ वाया जातोय त्यात. मी पुढचंही शिकवू नाही शकत आहे. Incorporation of a company reduced to 1 day instead of 20 days. करेक्ट. सो कुठल्या कॅम्पेनच्या अंडर झालंय? एखादी कंपनी सुरू करण्यासाठी एका दिवसात कंपनी सुरू करता येईल असं करण्यात आलं. इन्स्टेड ऑफ दीज डेज, म्हणजे इन्स्टेड ऑफ डॅश डॅश डेज. पूर्वी जितके दिवस लागत होते त्याच्यापेक्षा 1 दिवसात काम व्हायला सुरुवात झालं मेक इन इंडियाच्या अंडर. बरोबर ना? हा. कुणाला उत्तर माहिती आहे याचं? ओके. सांग बरं अंकिता मग तू. 10 days. करेक्ट. 10 days.
सो असा विचार करा, आता तुमचं जसं लक्षात येत आहे अशाच प्रकारचे MCQs काढले जातात. जर समजा MCQs असतील तर. पण लक्षात ठेवा, यावेळी ऑफलाईन परीक्षा होण्याचा संभव खूप जास्त आहे. ऑफलाईन परीक्षा जास्तीत जास्त होऊ शकतात असं म्हटलं जातं. आमच्याकडे याच्याविषयी काही माहिती नाहीये, पण म्हणून आपण आपली तयारी करायची नाही असं नाहीये की नाही. आणि जरी ऑनलाईन परीक्षा झाल्या तरी आपली जशी प्रिन्सिपलची मीटिंग झाली होती आणि सरांनी आपल्याला सांगितलं होतं की यावेळी असं होऊ शकतं की तुमची ऑनलाईन परीक्षा चालू आहे, पण पूर्वी कसं तुम्हाला फक्त गुगल फॉर्म सोडवायला लागायचा, बरोबर आहे की नाही. आता त्याऐवजी मॉनिटरिंग होईल, म्हणजे तुम्हाला तुमचा कॅमेरा ऑन ठेवायला लागेल, फ्रंट कॅमेरा. आणि त्यात असं असतं की जर समजा तुम्ही इकडे इकडे बघितलं किंवा तुमची नजर तुमच्या स्क्रीनच्या थोडीशी जरी पलीकडे गेली तर असे 3च अटेम्प्ट असतात तुमच्याकडे. आणि जनरली ते 3 अटेम्प्ट झाले आणि तुमच्या नजर इकडे इकडे गेली, तुम्ही दुसरी स्क्रीन ओपन केलीत तर संपतं. तुम्हाला तुमचा पेपर निघून जातो. जसं सुपरवायझर पूर्वी पेपर काढून घ्यायचे, म्हणायचे तुम्ही कॉपी करताय, आता तुम्हाला पेपर नाही सोडवता येणार. तसं आपोआप कम्प्युटरच पेपर काढून घेतो. हे लक्षात ठेवा बरं का. आपल्याला असं नकोय. म्हणून मी तुमचा प्रयत्न करते की तुम्ही ते सगळं इन डेप्थ कराल, जे कराल ते. आपण ना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन बघत होतो आणि त्याचे काय काय गोल आहेत तेही पाहिली होती. लाईक टू कनेक्ट सप्लाय विथ डिमांड फॉर स्किल्ड पीपल, टू क्रिएट पाईपलाईन ऑफ अ स्किल्ड पीपल, म्हणजे अशी माणसं तयार करणं की तुम्ही मागा, आमच्याकडे माणसं आहेत तशी. टू प्रमोट वर्कफोर्स इन ऑर्गनाइज सेक्टर, म्हणजे ऑर्गनाइज सेक्टरमध्ये वर्कफोर्स वाढवण्यासाठी प्रमोशन करणं. कारण एकदा ऑर्गनाइज सेक्टरमध्ये प्रमोशन वाढलं वर्कफोर्सचं की खूप लोक लिगली रजिस्टर्ड होतात ॲज अ वर्कफोर्स. ओके. Then secondly, to certify the fourthly, to certify the quality and relevance of a training institutes on 3 level. This could be achieved by some initiatives. आपण बघितले होते की जे ट्रेनिंग प्रोग्राम दिले जातात त्याचं क्वालिफिकेशन असेसमेंट झालं पाहिजे, क्वालिटी असेसमेंट आणि सर्टिफिकेशन हे ठरलं पाहिजे, आणि त्यांची पार्टनरशिप असली पाहिजे, एक्सलन्स थ्रू पार्टनरशिप विथ कॉर्पोरेट बिझनेस अँड इंडस्ट्री. म्हणजे या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ज्यांनी ट्रेनिंग घेतलं असेल त्यांना दुसऱ्या पार्टनरशिप अंडर काही कंपनीजमध्ये, काही इंडस्ट्रीमध्ये नक्की जॉब मिळेल अशी खातरजमा करून घेणं. सो हे इथपर्यंत आपण बघितलं होतं. आपण पॉलिसी इनिशिएटिव्ह कडे जाणार होतो, बरोबर ना. सो सॉरी, द मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप, त्याला MSDE मिनिस्ट्री असं म्हणतात, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप, was created in November 2014 to drive Skill India agenda launched in July 2015. सो स्किल इंडिया हा जो अजेंडा आहे तो पुढे नेण्यासाठी या मिनिस्ट्रीची, MSDE ची काय म्हणू आपण त्याला स्ट्रक्चर केलं गेलं होतं 2014 मध्ये. The key intervention by Government of India during the recent past have resulted in increase in the number of trained people in different skills by 2020 from 0.76 crores in financial year 2014-15 to 40 crores in 2020. म्हणजे या मिनिस्ट्रीने जे केलेले कामं आहेत स्किल्स वाढवण्यासाठी, त्या कामामुळे 2014-15 साली जी आपल्याकडे स्किल्ड पीपलची संख्या 1 करोडपेक्षाही कमी होती, असं 75 लाखांपर्यंत होती, तर ती वाढून 2020 पर्यंत वेगवेगळे स्किल्सने एनेबल झालेली माणसं आता 40 करोड 40 करोड्स एवढी पोचलेली आहे. ओके. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन वॉज डेव्हलप्ड टू क्रिएट कन्व्हर्जन्स अक्रॉस स्टेट्स इन टर्म्स ऑफ स्किल ट्रेनिंग ऍक्टिव्हिटीज. सो इनिशिएटिव्ह कसा घेतला गेला की MSDE नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशनच्या अंडर म्हणजे ते डेव्हलप केलं सो दॅट वेगवेगळ्या प्रकारच्या स्किलफुल ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी लोकांना स्किल्स ट्रेन करता येतील, ट्रेनिंग देता येईल. नॅशनल पॉलिसी फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप 2015 ही जी पॉलिसी होती त्याचं एम काय होतं, टू प्रोव्हाइड कॉमन स्किल्स अलाइनिंग ऑल स्किल्ड ऍक्टिव्हिटीज, स्किलिंग ऍक्टिव्हिटीज to be carried out in the country, identify the various institutional network framework to meet Skill India targets. So Skill India या मिशनच्या अंडर जे टार्गेट ठेवलेलं होतं ते
मीट करण्यासाठी, त्याला तोपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सगळ्या प्रकारच्या ज्या स्किल प्रोव्हाइड करणाऱ्या इन्स्टिट्यूट्स आहेत. स्किल्स म्हणजे काय असतं? तुम्हाला काय वाटतं स्किल्स म्हणजे काय असेल? सांगा बरं मला. सांगा बरं काय असेल स्किल्स प्रोव्हाइड करणं? ही कसली स्किल्स आहेत? ही स्किल्स म्हणजे असा विचार करा, कम्प्युटर स्किल्स, पार्लर स्किल्स, इलेक्ट्रिशियन स्किल्स, टेक्निशियन स्किल्स, प्लंबिंग स्किल्स किंवा अशी वेगवेगळ्या प्रकारची कोडिंग स्किल्स. तुम्ही आतापर्यंत वाचत असाल ना ती लहान मुलांना ऍप बनवायला शिका टाईपमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट ऐकलेत का तुम्ही? व्हाईट हॅट ज्युनियर वगैरे असं काही. सो तशा प्रकारच्या गोष्टी. सो ह्या Yes. सगळ्या गोष्टींना एका सलग धाग्यात बांधणं सो दॅट या सगळ्यांचंच एम देशाला हेल्पफुल ठरेल. ओके. दिस ट्रेनिंग वॉज इम्पार्टेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोग्राम्स अँड कंटिन्यूड असोसिएशन विथ ट्रेनिंग पार्टनर्स इन द प्रायव्हेट सेक्टर. सो ह्याच्यासाठी सरकारी लेव्हलवरतीच प्रयत्न नाहीत, तर सरकारबरोबर प्रायव्हेट जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याबरोबरही प्रयत्नपूर्वक काम केलं गेलं. ओके. The following policy initiatives were taken by NSDM, Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana, July 2015. Its mission statement was Kaushal Bharat, Kushal Bharat. So, हे जे प्रधानमंत्री कौशल विकास योजना, कौशल इज अ स्किल. सो कौशल विकास योजना ही 2015 जुलैमध्ये सुरू करण्यात आली. त्याचं स्टेटमेंट होतं, आता हे येऊ शकतं बघा जर समजा आपण MCQ ठरवत असू तर. सो कौशल भारत, कुशल भारत. इट वॉज फ्लॅगशिप स्कीम ऑफ अ मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप, MSDE, एम टू बेनिफिट 1 crore यूथ, म्हणजे 1 करोड अशा यूथला मदत करण्यासाठी, स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी ह्या MSDE इंडस्ट्रीने ते सुरू केलेलं मिशन होतं, योजना होती प्रधानमंत्री कौशल विकास योजना, PMKVY, 2015 मध्ये. सो इट इज इम्प्लिमेंटेड थ्रू द नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. सो ह्याचं काम कोणी बघितलं तर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, NSDC. This was modified with a skill development component of umbrella PMKVY. या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे की हे मिशन डेव्हलप केलं किंवा स्किल डेव्हलपमेंटच्या मिशन खाली याला घेऊन मोठं जे मिशन होतं प्रधानमंत्री कौशल विकास योजना, तर त्याच्या अंडर हे मिशन घेण्यात आलं. आणि त्याचं टार्गेट काय ठेवण्यात आलं की 10 मिलियन यूथ 4 वर्षात स्किल्ड झाली पाहिजे. 10 मिलियन म्हणजे असा विचार करा, 1 मिलियन म्हणजे 10 लाख. सो 10 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे 100 लाख यूथ ही 4 वर्षात स्किलफुल झाली पाहिजे. आणि त्याचा खर्च किती देण्यात आला त्यांना, की त्याच्यासाठी किती खर्च करण्याची तयारी आहे? 12,000 रुपये. 12,000 रुपये नाही, 12,000 करोड रुपये. Okay, then the total of 19.8 lakh candidates were enrolled, of which 17.93 lakhs have been trained and 11.9 lakhs certified. So याच्या पहिल्या टप्प्यात 19.8 म्हणजे जवळजवळ 20 लाख कॅन्डिडेट्स एनरोल झाले. त्यातल्या 17 जवळजवळ 18 लाख लोकांना ट्रेन करण्यात आलं आणि त्यातल्याही जवळजवळ 12 लाख लोकांकडे आता सर्टिफाईड आहेत ते, की ते ट्रेंड लोक आहेत, ते स्किल्ड लोक आहेत. 7.22 लाख कॅन्डिडेट्स वेर ट्रेंड इन मॅन्युफॅक्चरिंग जॉब रोल्स. यातले जवळजवळ 7.20 लाख लोक हे मॅन्युफॅक्चरिंग जॉबसाठी म्हणजे इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या जॉबसाठी खूप चांगल्या प्रकारे ट्रेन करण्यात आले. सो दॅट वॉज अबाउट प्रधानमंत्री कौशल विकास योजना, जी जुलै 2015 मध्ये सुरू झाली, जी MSDE, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप या इंडस्ट्रीने सुरू केली. तिचं मिशन स्टेटमेंट होतं कौशल भारत, कुशल भारत. त्याचं इम्प्लिमेंटेशन नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने केलं, NSDC. आणि तीच योजना पुढे मॉडिफाय होऊन PMKVYचा मोठा म्हणजे त्याचा बेस मोठा करण्यात आला. 10 मिलियन लोकांना 4 वर्षात
म्हणजे 2016 ते 2020 मध्ये ट्रेन करण्याचं एम होतं. त्यासाठी बजेट होतं 12,000 करोड रुपये. आजच्या घडीला जवळजवळ 20 लाख लोक एनरोल झालेत. त्यातल्या 18 लाख लोकांना ट्रेन करण्यात आलंय. त्यातल्या जवळजवळ 12 लाख लोकांना सर्टिफाय करण्यात आलंय. सर्टिफिकेट मिळवण्यात ते यशस्वी झालेत आणि जवळजवळ 7.5 लाख लोकांना इंडस्ट्रियल ट्रेनिंग मिळून मॅन्युफॅक्चरिंग जॉब रोल करता येतात. ओके. सेकंड इज स्ट्रेंथनिंग इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITI, म्हणजे जिथे आपण इलेक्ट्रिशियन पासून सगळी जी अतिशय टेक्निकल कामं असतात आणि ज्यांचा खरंच पैसे मिळवण्यात मोठा उपयोग होऊ शकतो अशा प्रकारच्या ट्रेनिंगसाठी ITIच्या स्कूल असतात. सो स्ट्रेंथनिंग इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITIs अंडर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन. खूपदा आपल्यासारख्या गावांमध्ये असा विचार केलेला असतो की ही जी ट्रेनिंग आहे ती फक्त मुलांसाठी आहेत, मुलग्यांसाठी. सो तसं नसतं. ही ट्रेनिंग मुलगे आणि मुली अशा सगळ्यांसाठी असतात. ओके. द स्कीम एनवायसेजेस upgradation of existing government ITIs in a state. The scheme was approved in December 2014 for the total cost of 300 crores. The implementation period of 3 years and funding pattern 70-30. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार 70% मदत देणार आणि स्टेट्सनी त्यांचे 30% वापरायचे. एक्सेप्ट फॉर नॉर्थ ईस्टर्न स्टेट, म्हणजे ज्याला आपण आपल्या 7 सिस्टर्स असं म्हणतो, म्हणजे आपली ईशान्य भारतातली राज्य, त्यांच्यासाठी 90% खर्च सरकार देणार होता, 10% त्या स्टेट्सनी द्यायचे होते. 3 वर्षात 300 करोड रुपयाचं बजेट वापरून ही जी ITI सेंटर्स आहेत त्यांची सुधारणा करायची होती. सो त्या काळात नंबर ऑफ ITI हे वाढला. इट ग्रीव फ्रॉम 1075 टू 13,105 बिटवीन पिरियड ऑफ, म्हणजे असं विचार करा, हे चुकीचे नंबर दिलेत. ओके. 10,750 टू 13,105 एवढा नंबर वाढला ITI सेंटर्सचा बिटवीन मे 2014 टू 16. More than 1141, that is 1141 new institutes have been added and 1.73 lakh seats have increased in last 1 year. सो गेल्या 1 वर्षात जवळजवळ 1.73 लाखांनी ITI सीट्स वाढवण्यात आल्यात ट्रेनिंग देणाऱ्या आणि जवळजवळ 1141 नवी सेंटर्स सुरू करण्यात आले. MSD, that is Ministry of Skill Development and Entrepreneurship, also enabled distance learning infrastructure and 8 new regional vocational training institute RVTIs for women in skill development. Over 18,000 graduating students received jobs offer letter on the occasion of World Youth Skill Day. So ही जी सेंटर्स निर्माण करण्यात आली ज्याच्यातून डिस्टन्स लर्निंग, म्हणजे दापोलीत राहूनही आपण दिल्लीच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेऊ शकतो, अशा प्रकारचं डिस्टन्स युनिव्हर्सिटी किंवा डिस्टन्स लर्निंग सेंटर. आणि वोकेशनल म्हणजे व्यवसायाभिमुख, सो वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स RVTI याच्या माध्यमातून जवळजवळ 18,000 ग्रॅज्युएट स्टुडंट्सना ऑफर लेटर जॉबचं देण्यात आलं वर्ल्ड यूथ स्किल डेला. ओके. सो कधी असतो वर्ल्ड यूथ स्किल डे तुम्हाला माहितीये? नाही माहिती? No. 15 जुलैला असतो. इट्स पास्ट, राईट. 15 जुलै ला वर्ल्ड यूथ स्किल डे असतो, साजरा केला जातो. सो तिसरं ह्यातलं आहे इन्स्टिट्यूशन फॉर ट्रेनिंग अँड एम्पॉवरिंग वुमन. सो विमेनचं ट्रेनिंग, स्किल इम्प्रूव्हमेंट आणि त्यांना एम्पॉवर करणं, त्यांना सबल करणं, याच्यासाठी इन्स्टिट्यूट्स उभारले जाणार आहेत किंवा जात आहेत. 30% of seats are received in all governments and private ITIs for the course of women candidate. रिझर्व्ड, सॉरी. सो 30% जागा या स्त्रियांसाठी राखीव असतात. 5 new RVTIs for women in skill development were established during financial year 15-16 and 3 are opened in 2016-17. सो ज्या रिजनल आपण RVTI बघितलं, रिजनल तुम्हाला आठवतोय का फुल फॉर्म?
लक्ष नाहीये की नाही बिलकुल. रिजनल वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ओके, सो 5 अशी रिजनल वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जी आहेत ती विमेनसाठी सॉरी, आय एम रिअली सॉरी. ती विमेनसाठी सुरू करण्यात आली आणि त्याच्या बरोबरीने फायनान्शियल इयर 2015-16 मध्ये ही अशी 5 तर 16-17 मध्ये 3 अशी सेंटर सुरू करण्यात आली. टोटल 1,55,236 स्त्रिया कॅन्डिडेट्स ज्या होत्या त्यांना ट्रेन करण्यात आलं अक्रॉस इंडिया आणि त्यांच्यापैकी 54,456 स्त्रियांना ऑफर प्लेस करण्यात आली. म्हणजे असा विचार करा की त्यांना जॉब मिळण्याची शक्यता, म्हणजे जॉबही मिळाला तेवढ्या स्त्रियांना या ट्रेनिंगच्या माध्यमातून. ओके, द नेक्स्ट वन इज नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. इट इज competency based framework that organizes all qualification according to the series of level of knowledge skills and aptitude. The Apprenticeship Act was modified in December 2014 to provide incentives to employers to take on more trainers. Employers now engaged 10% of its total workforce as apprentices. याच्यासाठी उडान नावाच्या स्पेशल इंडस्ट्री इनिशिएटिव्हची घोषणा करण्यात आली आणि ही एम्प्लॉयबिलिटी जम्मू आणि काश्मीर ह्याच्या स्टेटमध्ये इनिशिएट करण्यात आली आणि त्यामुळे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स खूप मोठ्या प्रमाणावर वाढले. 3,062 वरून 10,810 वरून पर्यंत पोहोचले मे 14-16 मध्ये. याच्यानंतरची जी योजना आहे ती आहे प्रधानमंत्री युवा योजना PMYY. ही स्कीम एंटरप्रिन्युअरशिप एज्युकेशन आणि ट्रेनिंग इनिशिएट करण्यासाठी नोव्हेंबर 2016 मध्ये सुरू करण्यात आली 5 वर्षाच्या काळासाठी 2016-17 ते 2020-21. याच्या थ्रू 4,999.94 करोडचा खर्च एंटरप्रिन्युअरशिप ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्यासाठी 2 लाख स्टुडंटना 5 वर्षासाठी इतक्या प्रमाणावर खर्च करण्यात आला प्रधानमंत्री युवा योजना, सो दॅट इथल्या तरुणांनी स्वतःचा बिझनेस सुरू करावा. इट इज PMYY. देन सेक्टर स्किल. मला माहिती आहे कदाचित या क्षणी खूप बोरिंग वाटू शकतं, पण प्लीज बिलीव्ह मी हे महत्वाचं पण आहे तितकंच. मला माहिती आहे तुमच्यासाठी एक खूपदा असं होतं की किती रटाळ आहे, बरोबर आहे ना, पण बिलीव्ह मी याच्यावर खूप सारे प्रश्न येऊ शकतात, मोठ्या उत्तरातही छोट्या उत्तरातही. आणि या सगळ्या स्कीम्स आपल्यासाठी आहेत, गव्हर्नमेंटने सुरू केलेल्या. आपण भारताचे नागरिक आहोत, बरोबर ना, आणि या सगळ्या भारताच्या नागरिकांसाठी सुरू केलेल्या स्कीम्स आहेत. मग आपण त्याचा फायदा घेणं गरजेचंच आहे, बरोबर आहे ना, अदरवाईज त्याचा काय उपयोग आहे. सो प्लीज पे अटेन्शन. I guess I'm trying to say that. The next one is Sector Skill Council SSCs were established to create national occupation standards. Till date, NSDC board has approved 40 such councils to avail loans from 5,000 to 1,50,000 rupees at the simple rate of interest of 11 to 12%. So ही जी सेक्टर स्किल्स काउन्सिल्स आहेत, तर त्यातून काय करण्यात आलं, तर एक अशा प्रकारचं NSDC बोर्ड जे आहे त्यांनी जवळजवळ 40 प्रकारच्या अशा काउन्सिल अप्रूव्ह केल्या, जे नव्या लोकांना, ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्या लोकांना लोन प्रोव्हाइड करू शकतील, बरोबर. हे 5,000 ते 1,50,000 पर्यंतचं लोन अतिशय 11 ते 12 या कमी व्याजदरात अवेलेबल आहे. देन दीनदयाळ उपाध्याय ग्राम कौशल योजना ही अतिशय महत्वाची योजना. एका वाक्यात काही सांगण्यासारखी नाही, पण ठीक आहे, त्याची माहिती करून घ्यायला हरकत नाही. DDUGKY, दॅट इज दीनदयाळ उपाध्याय ग्राम कौशल योजना. ही रुरल एरियातल्या लोकांचं, रुरल युथचं स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणून योजना आहे आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड्स या योजनेतून कव्हर झालेले होत आहेत. देन देयर इज दीनदयाळ अंत्योदय योजना, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, दॅट इज DENALM,
और डे NULM. जशी DDU GKY तशीच ही DAY NULM आहे. ह्यातून काय आहे की अर्बन भागात राहणाऱ्या, शहरी भागात राहणाऱ्या गरीब लोकांचं लाईव्हलीहूड, लाईफ स्टँडर्ड सुधारावं आणि त्यांना स्किल मिळून त्यांना जॉब मिळावे, त्यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी क्रिएट व्हाव्यात ऑर्गनाइज सेक्टरमध्ये, याच्यासाठी या योजनेचं काम चालतं. दीनदयाळ अंत्योदय योजना. सो 2 प्रकारच्या योजना आहेत बघा. रुरल एरियासाठी आहे ती दीनदयाळ उपाध्याय ग्राम कौशल योजना आहे आणि अर्बन भागासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना आहे. द नेक्स्ट वन इज नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन आजीविकास. दॅट इज NRLM आजीविकास. It aims to cater to the professional aspirants of a rural youth and increase their income. So जे गावातले किंवा रुरल एरियात राहणारे प्रोफेशनल लोक आहेत, यूथ आहे स्पेसिफिकली, त्यांचं इन्कम वाढवण्यासाठी या योजनेतून प्रयत्न केला जातो. देन आपण जी पुढची योजना बघणार आहोत ती अतिशय महत्वाची योजना आहे, ज्यातून मी असं म्हणेन की जवळजवळ, इफ आय एम नॉट रॉंग, जवळजवळ जगातली सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त मोठी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे. इट इज कॉल्ड महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, दॅट इज नरेगा और मनरेगा. सो मला खूप छान वाटतंय सांगताना हे की मनरेगा हा आता भारतात पूर्ण चाललेला जरी प्रोजेक्ट असला तरी या प्रोजेक्टची सुरुवात किंवा इनिशिएटिव्ह महाराष्ट्राने घेतलं होतं. It guarantees the right to work in rural areas by providing wage employment to unskilled laborers. जे अनस्किल्ड लेबर असतील त्यांना मायग्रेट करायला लागू नये आणि त्यांना त्यांच्याच गावात राहून त्यांना काम करता यावं, अशा प्रकारची गॅरंटी देणारा अशी ऍक्ट आहे हा. ऍक्च्युअली हा लॉ आहे. आणि त्यासाठी काय केलं जातं, ऍटलिस्ट 100 मॅनडेज म्हणजे एका कामगाराचे 100 दिवस अशी एम्प्लॉयमेंट अश्युअर केली जाते प्रत्येक वर्करला ज्याच्याकडे नरेगा कार्ड असतं, ज्याने ह्यात पार्टिसिपेट केलंय, ते कार्ड घेतलंय त्याच्याकडे. आणि प्रत्येक घरातून एक मेंबर जनरली असतो हु इज विलिंग टू डू द अनस्किल्ड वर्क, म्हणजे बंधारे बांधणं, रस्त्याचं काम करणं आणि अशा वेगवेगळ्या कामं असतात. इट इज इम्प्लिमेंटेड बाय ग्रामपंचायत. ही योजना ग्रामपंचायतीकडून इम्प्लिमेंट केली जाते, त्यामुळे ती अतिशय ग्रासरूट लेवलला असते आणि इट प्रमोट्स एम्पॉवरमेंट ऑफ रुरल विमेन अँड सोशल इक्विटी. म्हणजे गावातील स्त्रियांना आणि ओव्हरऑल एम्पॉवर करण्यासाठी आणि त्यांच्यात इक्वॅलिटी बनवण्यासाठी, जेंडर इक्वॅलिटी लूज करण्यासाठी, नॉट लूज करण्यासाठी, जेंडर इक्वॅलिटी मेंटेन करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. This agenda was successful in training 1.97 million people against the target of 2.4 million during the initial phase. So हा अजेंडा सक्सेसफुल झाला. कशा प्रकारे की यात जवळजवळ 2 मिलियन लोकांना टार्गेट काय होतं, 2.4 मिलियन इन द इनिशियल फेज, आणि त्यातले जवळजवळ 2 मिलियन लोकांना काम देण्यात आले. द प्रोग्रेस ऑफ दिस प्रोग्राम वॉज पार्शल अँड लॉपसाइडेड. There was a regional disparities seen in the success of skill training programs. Central India, Kerala leads with 646 total number of centers, followed by West Bengal and UP. The lagging states were Arunachal Pradesh, Manipur, which had 4 centers only. So definitely regional imbalance create झाला जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा. केरळ, वेस्ट बेंगाल, UP म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये वेगवेगळे मोठ्या प्रमाणावर सेंटर्स क्रिएट झाली मनरेगाची, पण अरुणाचल प्रदेश, मणिपूर अशा काही राज्यांमध्ये फक्त 4 सेंटर्स दिसून आली. देर वेर व्हेरी डायव्हर्जन्स सीन इन द टाइप ऑफ स्किल डेव्हलपमेंट अक्रॉस द कंट्री ड्युरिंग द सेम फायनान्शियल इयर. सो याच फायनान्शियल इयरमध्ये स्किल डेव्हलप होण्यात खूप डायव्हर्जन्स म्हणजे अतिशय ज्याला आपण वेगवेगळेपणा असं म्हणू शकतो तसं दिसलं. The number of candidates enrolled in the Textile and Handloom Sector Skill Council, Retailers Association of Skill Council of India (IAN) and Steel in Skill Council were among the few reputed to be highest, with the Sports Sector Skill Council to be lowest. म्हणजे असा विचार करा की देशात टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये, हँडलूम सेक्टर स्किल काउन्सिलमध्ये, त्याच्यानंतर स्टील आणि रिटेलर्स असोसिएशन या सेक्टरमध्ये स्किल काउन्सिलमध्ये लोकांनी एनरोल जास्त केलं,
पण स्पोर्ट्स सेक्टर स्किल काउन्सिल सारख्या ठिकाणी हा खूप लो रेट होता. देअर वॉज ऑल्सो वाईड गॅप बिटवीन द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स एनरोल्ड अँड ट्रेन्ड अँड सर्टिफाईड. Hence, the government has taken initiative to periodically review, monitor the rate of progress in skilling the youth for achieving the targets set by nation. सो म्हणून ह्याचा सगळ्याचा विचार करून गव्हर्नमेंटने काय ठरवलंय आता, की जे जे काही कामं होतील, जे जे काही प्रोग्राम्स असतील स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीत, ते पिरियॉडिकली रिव्ह्यू केले जाते. ओके, मला माहिती आहे तुम्ही खूप जास्त कदाचित बोर झालाय त्यातून, पण मला एवढंच सांगायचं आहे की आपण हा लेसन कम्प्लीट करतोय जो अतिशय महत्वाचा आहे मोठ्या उत्तरांसाठी आणि छोट्या उत्तरांसाठी, MCQ साठी. प्लीज दिलेल्या गोष्टींमधून पूर्ण लक्ष द्या त्याच्याकडे. ओके, आणि मी आपल्या ह्याच्यात तुमच्या अटेंडन्स शीटची लिंक टाकली आहे, त्याच्यावर आजची अटेंडन्स टाका. मे बी मी कदाचित डेट लिहायला विसरली आहे. ओके, या, सो तिथे प्लीज फिल आउट करा आणि स्टार्ट डुईंग समथिंग अभ्यासाच्या बाबतीत. अदरवाईज मी तुम्हाला जे प्रोजेक्ट करिअर टाकलं होतं तर त्याच्यात खूप सारे खूप चांगले चांगले रिप्लाय आलेत मला. मग तसं असेल तर तुम्हाला जर इतकं छान करिअर करायचं असेल तर तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेशन करायला हवं अभ्यासात. ओके, अभ्यास केल्याशिवाय, स्किल्स अक्वायर केल्याशिवाय, कुठल्याही प्रकारचं डिटर्मिनेशन, निश्चय असल्याशिवाय आपल्याला पुढे फार जाता येत नाही. सो सगळ्या परिस्थितीवर मात करता येते, पण त्यासाठी आपलं डिटर्मिनेशन हवं. ओके, विथ दॅट नोट आज आपण इथेच थांबूया. मी तुम्हाला दिलंय, काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. ओके, आणि तुमची अटेंडन्स इथे लावताय तशीच यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये इनबॉक्समध्ये लावायला, कमेंट बॉक्समध्ये लावायला विसरू नका. ओके, आणि प्लीज रिमेंबर टू सबस्क्राईब पण, कारण असं जर सबस्क्राईब भरपूर लोकांनी केलं तरच खूप जणांपर्यंत हे चॅनल पोचून त्यांना मदत होईल. ओके, बाय बाय, हॅव अ नाईस डे हेड.